श्री स्वामी समर्थ अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. येथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. येथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवाला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर. जवळी केले गांगनापूर, परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले, प्रेम भावे वंदिली. प्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागून या माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसी जप ध्यानी. असा जाता वासरवनी संध्या स्नान करावे. करुनिया संध्या वंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडणी गृह सुकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपास. परितयांची मानस कदा उदास नव्हेची. आय्याराम सेवेकरी राहत ते गांगनापुरी. त्यांना देखुनी ऐसे परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी, मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राप्तन भोग भोगी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्याने न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तुसले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाची निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखली. जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.